हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आता वाजलेले आहे संध्याकाळचे 5। तर आता संध्याकाळी 5 वाजता बाहेरचं इथं मी झाडून घेतलेलं आहे आणि आता चहा पाणी करायचं आणि नंतर स्वयंपाकाला सुरुवात। तर इथं मुलांना मी पपई कट करून देते। तर ही पपई काल कट केलेली होती, पण ती आता फ्रीजच्या बाहेर सुद्धा राहते, थंडीचे दिवस आहेत, झाकून ठेवलेली। असं एखादं कापड त्यावरती टाकून ठेवलं की आज कट केली तर ती म्हणजे 1-2 दिवस राहते, खराब होत नाही। तर मुलांना द्यायची म्हटलं तर त्यांना मग हे सगळं काढून आतल्या बिया पपईमध्ये या नव्हत्याच आणि जे काय थोडंफार असतं ते पाठीमागची साल वगैरे काढून त्यांना कट करून दिली। थंडीमध्ये पपई कशी उष्ण असते आणि ती थंडीमध्ये खाल्लेली म्हणजे चांगली आहे। तर इथं मी आता केक बनवायला घेतलेला आहे। तर रवा केक बनवायचा होता, पण मला जो बारीक रवा असता तो आता इथं गावात भेटलाच नाही, मोठाच रवा होता। तर केक बनवताना शक्यतो बारीक रव्याचाच बनवा। तर मोठ्या रव्याचा मला काय हा केक एवढा आवडलेला नव्हता। तर ह्या अगोदर पण मी 2-3 वेळा केलेला होता, तो केक एकदम छान झालेला होता। आज थोडासा म्हणजे ठीक होता, पण मला जसा पाहिजे होता तसा आज एवढा बनला नव्हता। तर नेक्स्ट टाइम मी अजून एकदा ही रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करेन। तर इथं मी पाऊण कप एवढी साखर घेतलेली होती आणि 1 कप एवढा, हा 200 ग्रॅमचा 1 कप आहे। कोणत्याही एका वाटीने तुम्ही घेऊ शकता। बारीक रवा घ्यायचा, अगदी 0 नंबरचा असतो तो रवा घ्यायचा आणि यामध्येच वेलची पावडर म्हणजे 2-3 वेलदोडे जे आहेत असं सोलून टाकायचं, कारण यामध्ये कोणताच इसेन्स आपण टाकणार नाही। त्यामुळे केकमध्ये 2 ते 3 एवढे मी वेलची आहे ती अशी सोलून टाकली आणि हे आता मिक्सरमध्ये फिरवून घेतलं तरी सुद्धा जो जाड रवा असतो तो एवढा बारीक झालाच नव्हता। आणि इथं 1 वाटी अर्धी वाटी गव्हाचं पीठ मी घ्यायला पाहिजे होतं, मध्ये अगोदरच्या ह्याच्या अगोदर मी बनवत होते त्यात तसं घेतलेलं होतं। अर्धी वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आणि अर्धी वाटीच मिल्क पावडर घ्यायची। तर त्या प्रमाणातच केक व्यवस्थित बनतो। ह्या वेळेचा मला थोडा म्हणजे तेवढी टेस्ट त्याची आवडली नव्हती, थोडंफार म्हणजे गव्हाचं पीठ पण जास्त जरासं झालं होतं। म्हणजे अर्धी वाटी घ्यायची, तिथं मी 1 वाटी घेतलेलं होतं, कारण मोठा रवा आहे म्हणून मला वाटलं की तो केक व्यवस्थित बनणार नाही, यासाठी मी पिठाचं प्रमाण वाढवलेलं होतं। तर इथं मी चवीपुरतं मीठ टाकायचं, 1 चमचा एवढी छोटा चमचा बेकिंग पावडर टाकलेली आहे आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा टाकलेला आहे आणि अर्धा कप एवढं तूप म्हणजे 100 ग्रॅम एवढं इथं तूप टाकायचं आहे। म्हणजे हा एक 200 ग्रॅमचा कप आहे आणि एक 100 ग्रॅमचा कप आहे आणि 1 किंवा 2 अंडी तुम्ही यामध्ये फोडून टाकू शकता असे। आणि आता दूध लागेल तेवढं टाकायचं आहे। आता रवा जर जाडसर असेल तर दुधाचं प्रमाण इथं मला 2 ते 2.5 कप दूध लागलं होतं। आता तुम्हाला याची कन्सिस्टन्सी जोपर्यंत हे अगदी आपल्याला केक बनवण्यासाठीचं बॅटर बघा अशा पद्धतीचं होत नाही तोपर्यंत हे दूध टाकून मिक्सरमधून फिरवून घ्यायचं। एकदम सोपी पद्धत आहे ही केक बनवायची। तर 1 वाटी तुम्ही रवा घेतला ना, अर्धी वाटी गव्हाचं पीठ घ्या आणि अर्धी वाटी बेकिंग पावडर घ्या आणि अर्धी वाटी तूप आणि दूध लागेल तेवढं टाकायचं। आता कढई आहे ते मी प्रीहीट करण्यासाठी ठेवलेली होती आणि ह्या केक टिन कोणताही असा एखादा डबा, कुकरचा डबा घेऊ शकता, त्याला बटर पेपर असेल तर तो टाका, नसेल तर असं याला ग्रीस करून घेतलं तरी चालतंय। आणि यामध्ये मग हे तयार केलेलं बॅटर टाकून घ्यायचं। आता घरी मुलांना केक बनवून दिलं तर म्हणजे आपण मैद्याच्या ऐवजी गव्हाच्या पिठाचा वापर केला तरी सुद्धा छान होतो, चवीमध्ये एवढा काय फरक पडत नाही। तर नंतर बेक करण्यासाठी ठेवला आणि एक 40-45 मिनिटं लागतात। सुरुवातीची 10 मिनिटं मोठ्या गॅसवरती आणि नंतर बारीक म्हणजे मीडियम गॅस करून तो बेक होईपर्यंत म्हणजे एकूण 40-45 मिनिटं लागली असतील। आता केक बेक होतोय। आता सकाळचा स्वयंपाक झाल्यानंतर हा केक मी बनवायला घेतला होता, सगळी स्वयंपाक भांडी फरशी आवरल्यानंतर। आणि आता भांडी आता ही लावून घेतली, कारण केकची पण पडलेली भांडी आहेत ती पण मग लगेचच धुवून ठेवायला येतात। भांडी लावण्याचाच कंटाळा येतो, त्यामुळे वेळच्या वेळी लावली की मग जास्त भांडी साठून राहत नाहीत आणि सारखी भांडी किचनमध्येच दिवसभर भांडी आपलं घासण्यात आणि लावण्यातच मला तर वाटतं अर्धा दिवस जातो। तर ही सगळी भांडी लावून घेतल्यानंतर आज एकादशी आहे, तर सासूबाईंसाठी खिचडी मला आता बनवायची होती। तर आता मला वाटतं दुपारच्या 12:30-1 वाजलेल्या होत्या। तर केक बेक होतोय तोपर्यंत जी केकची भांडी आहेत ती पण लगेचच धुवून टाकली।
भांडी कशी ज्या त्या वेळेला जेवढी आहेत तेवढी धुतली की मग नंतर जास्त साठत नाहीत, कारण कधी जरी धुतली तर ते आपल्यालाच धुवावी लागतात. त्यामुळं थोडी थोडी आहेत तेवढी धुवून टाकली तर म्हणजे बरं पडतं. तर केक अजून बराच वेळ होता. केक चेक करून बघितला, एक 20-25 मिनटं झालेली होती. तर इथं मी आता खिचडीसाठी बटाट्याची साल काढून घेतली आणि बटाटा कट करून घेतला. आणि मिरच्या जशा मिरच्या हव्या असतील तशाच मग आम्ही बाहेरच्या आणून म्हणजे तोडून आणतो. जास्त बाहेर दारात झाड असल्यामुळं तोडून घरामध्ये म्हणजे फ्रीजमध्ये काय आणून ठेवत नाही, अशी वरती आणून ठेवले तर सुकतात. त्यामुळे ज्यावेळी लागतील तेवढ्याच ताज्या ताज्या आणायच्या आणि बनवायच्या. तर इथं मी बटाटा तेलामध्ये असा थोडंसं तेल आणि मीठ टाकून झाकून ठेवलं की पटकन शिजतो. बटाटा शिजल्यानंतर त्यामध्ये हिरवी मिरची टाकली आणि हा भिजवलेला साबुदाणा आणि शेंगदाण्याचं जास्त बारीक पण केलेलं नव्हतं, थोडंसं जाडसर असं कूट ठेवलं. तर कुणाकुणाला साबुदाण्याची खिचडी आवडते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मला ज्यावेळी माझा उपवास नसतो त्यावेळी थोडीफार खिचडी खाऊ वाटते, पण ज्यावेळी उपवास असतो त्या दिवशी म्हणजे अजिबात खिचडी नको वाटते. तर मी शक्यतो मला भगरच बनवते आणि सासूबाईंना भगर आवडत नाही आणि त्यांना साबुदाणाच आवडतो. तर ही मस्त अशी खिचडी तयार झालेली. त्यांना थोडीशी तिखट लागते त्यामुळे मिरची मी जास्त अशी बारीक करून टाकलेली होती. तर आता परत किचन सगळं आवरून घेतलं आणि केक तोपर्यंत म्हणजे बेक होत आलतं म्हणजे त्याचं थोडा वेळ अजून एक 5 ते 10 मिनिटामध्ये. नंतर गॅस मी चेक करून बंद केलेला आहे. तर अजून थोडासा कच्चा होता, तर 10 मिनिटासाठी अजून मी हे परत झाकून ठेवलं आणि 10 मिनिटानंतर परत एकदा याला चेक करून बघितलं. नंतर त्याचं झाकण आहे ते थोडंसं याला छोटं पडत होतं म्हणजे हाईटला, तर म्हणून ते तवा ठेवला त्यावरती मी आणि अशा पद्धतीने हा केक आहे तो बेक झालेला होता. तर या अगोदर मी जो रव्याचा केक नेहमीप्रमाणे करत होते ना, तर तो खूप छान व्हायचा, असा अगदी सॉफ्ट, हाताने लगेचच तुटेल असा होत होता. पण गव्हाचं मला वाटतं पीठ थोडंसं मी अर्धी वाटीच्या ऐवजी 1 वाटी यूज केल्यामुळं म्हणजे जसा पाहिजे होता तसा केक बनलेला नव्हता. मुलांना आवडला तरीसुद्धा, पण मला जसा हवा होता तसा नाही बनला. तर नेक्स्ट टाइम मी परत जर ट्राय केला तर नक्कीच तो व्हिडिओसुद्धा तुमच्याबरोबर शेअर करेन. तर आता इथं संध्याकाळचे वाजलेले आहेत 5 आणि नानांसाठी केलेला आहे चहा. तर मुलं पण शाळेतून आलेली आहेत, त्यांनी केक खाल्लेला होता. आता चहा दिला की मग चहाची भांडी पण लगेचच धुवून, जेवढी भांडी आहेत ती लगेचच धुवून ठेवली की परत म्हणजे बरं पडतं. नंतर आता आज दरवाजावरती थोडीशी धूळ दिसत होती आणि ह्या दरवाजाला जर अशी डिझाईन असेल ना अगदी बारीकमध्ये ना, ते पुसणं खरंच अवघड होतं. जे वरच्यावर आहे ते निघतं, पण ज्या बारीक खाचा लायनिंग दिसतात त्यामध्ये धूळ राहते, तर त्या काढण्यासाठी म्हणजे थोडासा वेळ जातो. अगदी निवांत असं ते काढावं लागतं. बारीक जेवढी डिझाईन असेल त्यात धूळ गेलेली म्हणजे आपला हात तिथपर्यंत जात नाही. नंतर आता इथं मी संध्याकाळच्या ह्याच्यामध्ये आता रोज भाजी काय करायची हा एक मोठा प्रश्न असतो. तर इथं मी आज म्हटलं थोडीशी वेगळ्या पद्धतीची ही भाजी करूया. तर इथं खोबरं भाजून घेतलेलं आहे आणि यामध्ये खडा मसाला, जिरं, दालचिनी, लवंग असेल तसं थोडाफार जे आपण अंड्यासाठी किंवा मटणाची भाजी बनवताना घेतो तसा घेतला आणि लसूण टाकला, कोथिंबीर टाकली आणि 2 कांदे आहेत असे बारके छोटे कांदे होते ते मी गॅसवरती असे त्याला कट करून ठेवलं, म्हणजे चारी बाजूने कट केलं आणि ते गॅसवरती मी असे भाजून घेतलेले 2 मीडियम साईजचे कांदे आहेत. 1 कांदा घेतला तरी सुद्धा पुरेसा होतो. आणि हा जो मसाला आहे तो बारीक करून घेतला आणि कढई किंवा असं एखादं पातेलं मोठं असेल जर असं तर त्यामध्ये तेल टाकून जिरं टाकलेले आहेत. फक्त कढीपत्ता असेल तर तो सुद्धा टाकू शकता. नंतर हा जो तयार केलेला मसाला आहे तो यामध्ये टाकून घेतला आणि तेलामध्ये छान परतून घेतल्यानंतर यामध्ये आता आपले नेहमीचे तुम्ही जे कोणते मसाले टाकत असताल, जसं की आता इथं मी थोडीशी हळद, काळं तिखट जे आपलं नेहमीचं रेग्युलर यूज करतो ते, जिरे पावडर, धना पावडर आणि
थोडासा मटन मसाला असेल किंवा चिकन मसाला तो सुद्धा टाकू शकता किंवा गरम मसाला टाकला तरी चालतो। आता तुम्हाला जे काही मसाले टाकायचे ते टाकून घ्यायचं आणि छान याला परतून घ्यायचं। थोडंसं चिकटू नये म्हणून यामध्ये थोडंसं अगदी पाणी टाकायचं आणि मसाला छान थोडंसं पाणी टाकून यामध्ये मसाला शिजवून घ्यायचा आणि मसाला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा। थोडीशी कोथिंबीर इथं मी टाकलेली। तोपर्यंत ग्रेव्हीसाठी जे पाणी टाकायचं आहे ते गरम करण्यासाठी दुसऱ्या साईडला ठेवलेलं आहे। मसाला छान परतून झाल्यानंतर यामध्ये हे गरम पाणी आहे ते टाकून घ्यायचं आणि छान याला उकळी येऊ द्यायची। तर याला उकळी येते तोपर्यंत आता यामध्ये आपण जे आता बेसन पिठाचं आपण भजी करून पण ह्यामध्ये ग्रेव्हीमध्ये टाकतो, जसं की कोफ्ता करी करतो बघा, भोपळ्याची कोफ्ता करी, त्या पद्धतीने फक्त मी इथं बेसन पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये कोथिंबीर, थोडीशी हळद, जिरे पावडर टाकलेले, मीठ टाकायचं आणि तिखट थोडंसं टाकलेलं आहे आणि यामध्ये ओवा थोडासा हातावरती क्रश करून टाकायचा आणि थोडासा सोडा यामध्ये टाकायचा, कारण हे भजी आपण तळणार नाही, त्यामुळं ते जर असंच टाकलं तर तेला म्हणजे जी ग्रेव्ही बनवली त्यामध्ये अगदी हलकं होण्यासाठी किंवा कठीण होऊ नये म्हणून थोडासा सोडा टाकायचा आणि छान ह्याला मिक्स करून घेतलं। तोपर्यंत हे ग्रेव्हीला सुद्धा उकळी आलेली होती। तर अशा पद्धतीचं बघा हे पीठ भिजवून घेतलेलं आहे आणि अगदी छोटे छोटे असं यामध्ये जसे आपण तेलामध्ये भजी सोडतो त्या पद्धतीने टाकून घेतलेलं आहे। पण बघा टाकताना किती छोटे दिसत होते, पण नंतर ते जसे तेलामध्ये फुगतात त्या पद्धतीनेच ग्रेव्हीमध्ये सुद्धा या पाण्यामध्ये ते फुगलेले होते आणि नंतर हलके झाल्यानंतर वर येतात। तर यासाठी थोडासा सोडा यामध्ये नक्कीच टाका। पण ही जी भाजी करतो ती फक्त गरम गरमच छान लागते, नंतर थंड होईल तशी खूपच घट्ट येते। त्यामुळे ज्यावेळी तुम्ही जेवायला बसायचं असाल त्यावेळेच त्यामध्ये हे जे तयार केलेलं बेसन पीठ आहे तुम्ही अशा पद्धतीने टाकून मग ते घेऊ शकता। टाकल्यानंतर फक्त एक 5 मिनिट ह्याला शिजवून घ्यायची गरज आहे, जास्त वेळ शिजवायची सुद्धा गरज नाही। 5 मिनिटांमध्ये ही ग्रेव्ही तयार होते। मात्र थंड झाल्यानंतर खूप घट्ट, जशी की आपण सुकी भाजी बनवतो इथपर्यंत ती घट्ट होते। त्यामुळे ज्यावेळी तुम्ही गरम गरम बनवू चाल त्यावेळेस जेवायला घ्या।